मुंबईतल्या मान्यवर 14 गिरणी कामगार संघटनांनी पत्रकार परिषद ठेवली होती। या पत्रकार परिषदेचा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता की ज्या 80,000 गिरणी कामगारांना आता घरं द्यायची आहेत ती मुंबईतच घरं मिळाली पाहिजेत आणि त्याचं समर्थन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत। आम्ही पनवेलच्या कोण या गावामध्ये आम्हाला सरकारनं गिरणी कामगार म्हणून घरं दिली होती, परंतु त्या घरांची अवस्था पाहता, तिथला मेंटेनन्स पाहता आणि आत्तापर्यंत आम्हाला त्या ठिकाणी योग्य न्याय मिळू न शकल्याने आज आम्ही ह्या 13 संघटनांच्या सोबत 14 संघटना म्हणून आम्ही त्या मुंबईत घरं मिळवण्याचं समर्थन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। मुंबईचा आवाज होता, मुंबईचा गिरणी कामगार होता, ज्या चिमण्या ज्या आवाज होता तो काल होत चाललाय, तसा स्थानिक रहिवासी देखील तिथून हटवण्याचा प्रयत्न करतात। त्यावर आपलं काय आक्रोश आहे? 100% मुंबईमध्ये गिरणी कामगारांना घरं देता येऊ शकतात किंवा देता आली असती, परंतु मुळात आम्हाला सुद्धा आम्ही गिरणी कामगार असताना आम्हाला 2019मध्ये पनवेलसारख्या ठिकाणी गिरणी कामगारांना घरं देतो असं सांगून त्या ठिकाणी नेऊन ठेवलं आणि आम्हाला मुंबईच्या बाहेर त्या ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे आणि चक्क फसवलेलं पण आहे। परंतु आता पुढच्या लोकांना मुंबईमध्ये जागा उपलब्ध असताना त्यांनी सर्व गिरणी कामगारांना मुंबईमध्ये आणावं। आमची अशी एक मागणी आहे की जर कोण पनवेलच्या गिरणी कामगारांना शासनानं जर का मेंटेनन्स भाग करून सर्व सुविधा जर दिल्या नाही तर आम्ही आमच्या देखील चाव्या परत करू। आम्हाला देखील तुम्ही आता मुंबईमध्ये घर द्या, कारण आम्ही देखील शासनाकडे 2019ला 6 लाख रुपये भरलेले आहेत आणि आम्हाला शासनाने फसवलेलं आहे। त्यामुळे आमची प्रमुख मागणी देखील आम्ही त्याकडे लावून धरणार आहोत।